किती नशिबान आहे तुम्ही. बराबर तुम्ही दरवाजा उघडलाय, गौरीनं नाही. कशाला आलाय? ती बाहेर दिदी आली तुम्हाला भेटायला. या की या 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 या. भांडाया नाही, जीवाची भीक मागाय आलोय. आमचं 20 लाख तेवढं परत करा. इंदू, तुम्हासनी जमत नसेल तर मी गौरीला सांगतो, पाया पडतो, तिला इनवतो. इंदू थांब, असं करू नकोस बाई. माझ्या गौरीसने काही सांगू नकोस. 4 दिवसांनी तिची परीक्षा आहे. मग तर सांगायच पाहिजे. लय मजा येणार इंदुराणीला. हळू बोल बाई. मी पाया पडते तुझ्या. पाया पडापडीतच लय टाइम चाललाय. हे बघ कृष्णा, माझं 20 लाख दे, मग मी माझ्या वाट्यानं आणि तू तुझ्या वाट्यानं. ठरलंय की आपलं का माझं 20 लाख गिळायचा इरादा आहे तुझा? नाही, मग परत कराया काय अडचण आहे? उद्याच्या उद्या जाऊन पैसे देऊन येऊया आपण. 4 दिवस थांबतोय. सवत नाही, दोस्त म्हणून सांगतोय. समज, नीट ऐक. 4 दिवसात माझा हिशोब वळता केला नाहीस तर मग तू आहेस आणि मी आहे. लई महागात पडेल ना तुला हे सगळं. आपण ज्या नंबरवर कॉल चल. करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है. डंबेल कुठे? त्यालाच कॉल करतोय, लागत नाही. कुठे गेला? काय माहित नाही, पण तुम्ही बोलल्यापासून लय रडत होता. हे सगळं तुझ्यामुळे झालं डंपेल. तुला आई असती ना तर कळलं असतं तुला. रागाच्या भरात काय बोलून बसलो मी बी. शंकर दादा, तुम्हाला माहित आहे ना, आईचा इशे काढला की त्याच्या डोळ्यात पंचगंगा वाहते. अरे मी रागात होतो, तू आताच की शुद्धीत. तू का जाऊन दिलं त्याला? अहो, मी पाणी आणायला गेलो होतो तवर हा गायब. आपण ज्या नंबरवर बंद लागतोय कॉल त्याचा करीत फोन. आहात तो आधीच मातोश्री चिडल्यात, त्यात ह्या पोराने जीवाला गोर लावलाय. चल हुडकून आणू त्याला. चल चल. चल.